मित्रांनो नमस्कार. राज्यसेवा 2019चा नुकताच निकाल लागलेला आहे आणि सोशल मीडियावर बरीच चर्चा चालू आहे व्हिडिओची, ॲनालिसिसची. ज्या मुलांचं ऑलरेडी सिलेक्शन झालेलं आहे त्या मुलांनी पुन्हा परीक्षा देऊन तीच पोस्ट घ्यावी की नाही, अशा बऱ्याच गोष्टींवर चर्चा चालू आहे. पण या सर्व फंदात न पडता मला एकच गोष्ट जी जाणवली ती म्हणजे विश्लेषणाच्या नावाखाली जे क्लिक बेट्स व्हिडिओ मार्केटमध्ये वाढलेले आहेत की 22व्या वर्षी क्लास 1 ऑफिसर, 23व्या वर्षी क्लास 2 ऑफिसर किंवा यशाचे हे 6 कानमंत्र. विश्लेषण हे टायटल आहे आणि त्याच्या नावाखाली अशा प्रकारची माहिती बाजारामध्ये पेडल केली जाते, दिली जाते. त्यामुळे मी ठरवलं की हा जो निकाल आहे याचं आपण डिटेल्ड ॲनालिसिस करावं आणि तुमच्यासमोर ते मांडावं. आणि म्हणून आज आपण 2019च्या अंतिम निकालाचं, राज्यसेवा या परीक्षेच्या अंतिम निकालाचं ॲनालिसिस केलेलं आहे. हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये असणार आहे. आजच्या पार्टमध्ये आपण फक्त क्लास 1 ऑफिसर्सच्या जागेवर ज्या मुलांची निवड झालेली आहे त्यांच्या रिझल्टचं आपण ॲनालिसिस करणार आहोत. ठीक आहे. इथून पुढच्या स्लाईडमध्ये मी तुम्हाला दिसणार नाही कारण स्लाईडवर जे कंटेंट आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. ॲनालिसिस आणि स्टॅटिस्टिक्स हे जास्त महत्त्वाचं आहे. या स्टॅटिस्टिक्सचा उपयोग 2020ची परीक्षा देताना तुम्हाला नक्कीच होईल, कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केलेली आहे की एज कॉम्पोजिशन काय आहे, साधारणपणे किती वर्ष वयाच्या मुलांचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. याशिवाय कॅटेगरी वाईज आपण डिस्ट्रीब्युशन घेतलेलं आहे मुलांचं की ओपन कॅटेगरीच्या ज्या पोस्ट असतात त्या पोस्ट रिझर्व कॅटेगरीचे मुलं मिळवतात का आणि ते किती प्रमाणात मिळवलेले आहेत. जेंडर बेस्ड आपण याच्यामध्ये कॅटेगरायझेशन केलेलं आहे. मुलींना किती पोस्ट मिळाल्या आहेत, मुलांना किती पोस्ट मिळालेल्या आहेत. याशिवाय जो स्कोर आहे मुलांचा तो स्कोर सुद्धा आपण ॲनालाइज केलेला आहे कॅटेगरी आणि जेंडर वाईज. त्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की केवळ 1 किंवा 2 विषयांवर भिस्त असून चालणार नाही. जो मुलगा पहिला आलेला आहे महाराष्ट्रातून तो तुम्ही जर बघितलं तर इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट्समध्ये फक्त एका ठिकाणीच पहिला आहे. अदरवाईज त्याचं सर्व विषयांमध्ये परफॉर्मन्स इतका चांगला आहे की त्या सर्व विषयांची टोटल ही इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट्समध्ये जे मुलं पहिले आलेले आहेत त्यांच्यापेक्षा खूप चांगला तो स्कोर आहे. आणि त्यामुळे या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे. आपण सुरू करूया. सध्या तुम्ही सगळे घरीच बसलेले असाल आणि राज्यसेवा परीक्षेची तयारी करत असाल तर बिलकुल पुढचे 2-2.5 महिने एका जागेवरच थांबा आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. तर 2019चा जो अंतिम निकाल लागलेला आहे, इथे 2020 चुकून झालेला आहे, ते आपण 4 वेगवेगळे पॅरामीटर्स घेतलेले आहेत. कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ पोस्ट, जेंडर वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ पोस्ट, एज कॉम्पोजिशन आणि स्कोर ॲनालिसिस असे 4 महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. ठीक आहे. तर याला मी रिअल ॲनालिसिस याच्यामुळे म्हटलेलं आहे की बाजारामध्ये आत्तापर्यंत जे व्हिडिओज आलेले आहेत त्यामध्ये सखोल विश्लेषण कुणीच करण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे, ती तसदी घेतलेली नाही आहे. कारण डॉक्युमेंटच MPSCने जे अपलोड केलेलं आहे ते 321 पानांचं PDF आहे आणि ते PDF जर तुम्हाला ॲनालाइज करायचं असेल तर तुम्हाला ते एक्सेलमध्ये घेणं ही पूर्व अट आहे आणि एक्सेलमध्ये कन्वर्ट करणं हे खूपच अवघड काम आहे, ते किचकट काम आहे. मला स्वतःला हे काम करायला 7 ते 8 तास लागले. तेव्हा कुठे मी 200 मुलांची 196 मुलांचा डेटा जो आहे तो मॅन्युअली मी एक्सेलमध्ये स्वतः टाईप करून हे ॲनालिसिस केलेलं आहे. आणि त्यामुळे आपण आजच्या या ॲनालिसिसमध्ये महत्त्वाच्या ज्या गोष्टी बघणार आहोत की तुमची अधिकारी म्हणून निवडले जाण्याची शक्यता काय असणार आहे जेव्हा तुम्ही परीक्षा देतात तेव्हा. नंतर कॅटेगरी वाईज पोस्टचं कॉम्पोजिशन काय आहे. रिझर्व कॅटेगरीतल्या मुलांचा बऱ्याचदा हिरमोड होतो जेव्हा ॲडव्हर्टाईज येते आणि त्यांच्या कॅटेगरीसाठी ती पोस्ट नसते. पण समजा ते ओपन कॅटेगरीची पोस्ट क्लेम करायला जर का अर्हता प्राप्त असतील तर त्यांनी अभ्यास केला तर ते ओपन कॅटेगरीची सुद्धा पोस्ट मिळवू शकतात, हे आपण इथे बघणार आहोत. याशिवाय एज वाईज कॉम्पोजिशन आपण बघणार आहोत की 30च्या आतमध्ये किती कॅन्डिडेट्स आहेत आणि 30च्या पुढे किती कॅन्डिडेट्स आहेत ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि स्कोअरचं सुद्धा आपण ॲनालिसिस करणार आहोत. कॅटेगरी आणि जेंडर वाईज आपण हे ॲनालिसिस बघणार आहोत. ठीक आहे. तर मग हे सुरुवात करण्यापूर्वी एक डिस्क्लेमर. या व्हिडिओचा उद्देश फक्त राज्यसेवा 2019च्या परीक्षेच्या अंतिम निकालाचं विश्लेषण करणं आहे, माहिती देणं हा एकमेव उद्देश आहे. डेटा प्रोसेस करत असताना माझ्याकडनं काही चुका होऊ शकतात, त्रुटी राहू शकतात, त्यामुळे चूकभूल द्यावी घ्यावी. तुमच्या काही सजेशन्स असतील तर त्या तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगा.
विश्लेषणासाठी आपण फक्त क्लास 1 या पोस्टसाठी ज्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे 196 मुलांचं त्यांचाच डेटा सध्या विचारात घेतलेला आहे. क्लास 2 साठी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचा डेटा आपण वेगळा प्रोसेस करून त्याबद्दलचा ॲनालिसिसचा व्हिडिओ आपण सेपरेट घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांना आकडेवारीमध्ये इंटरेस्ट नाही त्यांना कदाचित हा व्हिडिओ बोर वाटू शकतो, पण ज्यांना या विषयाचं गांभीर्य आहे, दोज हू लव स्टॅटिस्टिक्स, त्या मुलांसाठी हा व्हिडिओ आय ओपनर ठरू शकतो. ठीक आहे, तर एवढं बोलून आता आपण इथे सुरुवात करूया आजच्या विषयाची. सर्वात आधी आयोगाने जो निकाल घोषित केलेला आहे 19 जूनला, त्या निकालाची अनाउन्समेंट इकडे आहे. त्या अनाउन्समेंटनुसार एकूण 420 पदांचा अंतिम निकाल लागलेला आहे, पण ते 420 पैकी फक्त 413 पदं भरलेली आहेत. असिस्टंट डायरेक्टर महाराष्ट्र फायनान्स अँड अकाउंट सर्व्हिस या पदासाठी 7 उमेदवार आयोगाला मिळालेले नाहीयेत, त्यामुळे त्या तेवढ्या जागा कमी झाल्या आणि फक्त 413 जागा भरण्यात आलेल्या आहेत. या परीक्षेमध्ये साताऱ्याचे प्रसाद चौगुले हे महाराष्ट्रातून सर्वसाधारण वर्गवारीतनं पहिले आलेले आहेत, तर उस्मानाबादचे रवींद्र शेळके हे मागासवर्गीय उमेदवारांमधून राज्यातून पहिले आलेले आहेत. महिला उमेदवारांमधून अमरावतीच्या श्रीमती पर्वणी पाटील या राज्यातून पहिल्या आलेल्या आहेत. तर या परीक्षेचं जे स्टॅटिस्टिक्स आहे, पूर्व परीक्षेसाठी 3,60,990 उमेदवार बसले होते आणि त्यापैकी 6,825 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी इलिजिबल झाले होते. त्यापैकी पुन्हा मुलाखतीसाठी 1,326 उमेदवार निवडले होते आणि त्यातून हे 413 उमेदवार फायनली सिलेक्ट झालेले आहेत. सर्व यशस्वी उमेदवारांचं इथे मी अभिनंदन करतो. आता आपण सुरुवात केलेली आहे खऱ्याखुऱ्या स्टॅटिस्टिक्सला. तर जर आपण फक्त एवढंच बघितलं की पूर्व परीक्षा 3,60,990 उमेदवारांनी दिली होती आणि त्यातनं सिलेक्शन मात्र फक्त 413 उमेदवारांचं झालेलं आहे, याचा अर्थ दर 100 उमेदवारांमागे फक्त 0.11 उमेदवाराचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि आपण एका व्यक्तीची चर्चा करत आहोत ज्याची निवड झालेली आहे, ती अपूर्णांकामध्ये असू शकत नाही. याचाच अर्थ दर 1000 मुलांमागे फक्त एक यशस्वी उमेदवार आहे. 999 उमेदवार अयशस्वी ठरलेले आहेत. आता हे स्टॅटिस्टिक्स सगळीकडे शेअर केलं जात आहे की बघा 999 उमेदवारांचं काय. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की अगदी स्कॉलरशिपची परीक्षा असेल किंवा JEE परीक्षा असेल किंवा नीट असेल, कॅट असेल, UPSC असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, सगळीकडे कमी अधिक फरकाने याच टक्केवारीमध्ये उमेदवारांचं सिलेक्शन होतं. कारण जागा मुळात कमी असतात 2 ते 3 आकड्यांमध्ये आणि परीक्षा देणारे उमेदवार हे लाखो असतात. त्यामुळे जर तुम्ही अभ्यास करत असाल, तुमचा फक्त अभ्यासावर फोकस असेल, तर हे स्टॅटिस्टिक्स याकडे जास्त लक्ष देऊ नका. महत्त्वाचं हे आहे की त्या 413 उमेदवारांमध्ये आपलं नाव येण्यासाठी आपले प्रवासाचे जे 3 टप्पे आहेत, पूर्वपासून मुख्यपर्यंत, मुख्यपासून इंटरव्ह्यूपर्यंत आणि इंटरव्ह्यूपासून फायनल सिलेक्शनपर्यंत, हा एकत्रित प्रवास आहे. इंटिग्रेटेड आपला अप्रोच त्यासाठी असायला पाहिजे. आणि त्यामुळे जे 3,60,990 उमेदवारांनी पूर्व परीक्षा दिलेली आहे, त्या 3,60,990 उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी 6,825 उमेदवार निवडण्यात आले आहेत. म्हणजे पूर्व ते मुख्यमध्ये तुमचं पास होण्याचं पर्सेंटेज 2% गेलेलं आहे. नंतर मुख्य परीक्षा ज्यांनी दिली त्यांच्यापैकी 1,326 उमेदवार निवडण्यात आले, म्हणजे 19% उमेदवार हे इंटरव्ह्यूसाठी इलिजिबल झाले. म्हणजे दर 5 मुलांमागे एक मुलगा इंटरव्ह्यूसाठी निवडण्यात आला. आणि ज्यांनी इंटरव्ह्यू दिला त्यापैकी 413 उमेदवार निवडण्यात आले, म्हणजे 31% उमेदवार हे यशस्वी झाले. म्हणजे साधारणपणे दर 3 उमेदवारांमागे एक उमेदवार यशस्वी झाला. म्हणजे आपली पूर्व परीक्षेपासून फायनल सिलेक्शन पर्यंत प्रोबॅबिलिटी जी आहे सिलेक्ट होण्याची ती हळूहळू वाढत जाते, जर आपले एफर्ट्स हे फोकस्ड असतील तर. हे स्टॅटिस्टिक्स तुम्हाला जी आयोगाची घोषणा आहे त्या आकडेवारीवरनं तुम्हाला काढावं लागतं, ॲनलाइज करावं लागतं. ठीक आहे. तर जे उमेदवार सिलेक्ट नाही होऊ शकले त्यांनी जास्त वाईट वाटून घेऊ नये आणि अभ्यास करत राहावं, कारण या गोष्टी आपल्या हातात नसतात. आपण फक्त मेहनत घ्यायला पाहिजे, गॉसिपिंगच्या मागे आपण लागायला नको. पुढचा जो आपला विषय आहे की कास्ट वाईज किंवा कॅटेगरी वाईज कॉम्पोजिशन काय आहे. हे जे 196 उमेदवार निवडण्यात आलेले आहे
त्या 196 उमेदवारांपैकी ओपन कॅटेगरीचे 16 मुलं जे आहेत ते फायनली सिलेक्ट झालेले आहेत. सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास SCBC नव्याने ऍड झालेलं रिझर्वेशन त्या कॅटेगरीतल्या 55 मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे. नंतर OBC 50, SBC 7, DTA आणि NTB प्रत्येकी 6, NTD 15, NTC 13, SC 16 आणि ST 12. थोडक्यात ओपन कॅटेगरीमधून रिझर्व्ह कॅटेगरीतले 62 मुलं सिलेक्ट झालेले आहेत आणि हे स्टॅटिस्टिक्स खूप एनकरेजिंग आहे. ज्या मुलांना ॲडव्हर्टिजमेंट जेव्हा येते त्यात त्यांच्या कॅटेगरीच्या मोजक्याच जागा असतात किंवा काही नसतात देखील, तर अशा वेळेस मुलं नाराज होतात की आता आपल्याला ओपन कॅटेगरीमधनं पोस्ट काढण्याशिवाय गत्यंतर नाही. तर अशी एक म्हण आहे हिंदीमध्ये, मरता क्या नाही करता. तर सुरुवातीपासूनच तुमचं टार्गेट असायला पाहिजे की शक्यतो आपलं ओपन कॅटेगरीतनं सिलेक्शन व्हायला पाहिजे, कारण पुढे चालून सिलेक्शन होणं हा तर पहिला टप्पा आहे, पण सिलेक्ट झाल्यानंतर तुमची जी सिनियरिटी असते त्यासाठी सुद्धा तुम्ही मेरिटमध्ये असणं जास्तीत जास्त वर हे तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. तर रिझर्व्ह कॅटेगरीमधले जे मुलं आहेत ज्यांनी ओपन कॅटेगरीच्या पोस्ट घेतलेल्या आहेत, सर्वात जास्त 32 पोस्ट SCBCच्या मुलांनी घेतलेल्या आहेत, 9 मुली आणि 23 मुलं. त्या खालोखाल 13 मुलं OBC कॅटेगरीतले आहेत, 4 मुली आणि 9 मुलं. NTC 8, NTD 8 आणि SBC 1 अशा प्रकारे एकूण 62 मुलांनी या टेबलमध्ये तुम्हाला दिसेल. इकडे डाव्या हाताच्या कॉलममध्ये पोस्ट आहेत, उजव्या हाताच्या जे कॉलम्स आहेत त्याच्या हेडिंग्स फिमेल्स आणि मेल्स आणि त्याचे ग्रँड टोटल दिलेली आहेत. तुम्ही ही स्लाइड पॉज करून बघू शकता की कशा प्रकारे रिझर्व्ह कॅटेगरीतल्या मुलांनी आपल्या मेरिटच्या जोरावर ओपन कॅटेगरीतल्या पोस्ट घेतलेल्या आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. हे जे आहे कॉम्पोजिशन की एकूण 196 मुलांपैकी 37 मुली क्लास 1 ऑफिसर्स झालेल्या आहेत आणि 159 मुलं क्लास 1 ऑफिसर्स झालेले आहेत. म्हणजे मुलींपैकी एकही मुलगी ओपन जनरल मधनं क्वालिफाय झालेली नाहीये. ओपन फिमेल मधनं फार फार तर झालेल्या आहेत रिझर्व्ह कॅटेगरीतल्या काही मुली. ठीक आहे, त्यामुळे मुलींनी अजूनही ओपन जनरल मधल्या पोस्ट घ्याव्यात असं मला वाटतं आणि त्यासाठी त्यांना अजून बरंच पुढे जावं लागणार आहे. ठीक आहे, जी मुलं दिव्यांग आहेत तर ती अशा प्रकारे एकूण 4 मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यातल्या एका दिव्यांग उमेदवाराचं तहसीलदारपदी जी निवड झालेली आहे ती ST फिमेल मधनं झालेली आहे, विच इज व्हेरी एनकरेजिंग थिंग. ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं स्पोर्ट्स कॅटेगरीत जी रिझर्वेशन होतं तर त्या स्पोर्ट्स कॅटेगरीतले उमेदवार न मिळाल्यामुळे त्या कॅटेगरीतले उमेदवारांना अगेन्स्ट स्पोर्ट्स रिझर्वेशन मिळालेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. एज हा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओचे टायटल्सच असे असतात की 21व्या वर्षी डेप्युटी कलेक्टर, 22व्या वर्षी तहसीलदार किंवा DYSP 24व्या वर्षी, आणि ते व्हिडिओज आपण लगेच क्लिकबेट असल्यामुळे आपण लगेच ते पाहतो. पण इथे ॲनालिसिस करणं गरजेचं आहे की खरोखर 22व्या किंवा 23व्या वर्षी ज्या मुलांचं सिलेक्शन होतं ते अपवाद म्हणून सिलेक्शन होतं की सरासरी वय खरोखर तितकं कमी असू शकतं. तर 2019च्या परीक्षेमध्ये क्लास 1च्या पोस्ट ज्यांनी मिळवलेल्या आहेत त्या 196 उमेदवारांमध्ये सगळ्यात यंगेस्ट उमेदवार जो आहे त्याचं वय 22 वर्ष 11 महिने आहे, अभिजित पाखरे. त्यांची निवड उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झालेली आहे. तर सगळ्यात ओल्डेस्ट, सर्वात जास्त वय असलेल्या उमेदवाराचं वय 44 वर्ष 5 महिने आहे आणि सदर उमेदवार दिव्यांग असल्यामुळे त्यांना समजा तेवढा वेळ जो आहे तो MPSCच्या नियमांनुसार आपण जे रिझर्वेशन दिलेलं आहे त्यानुसार त्यांची तिथे निवड झालेली आहे. ठीक आहे, आता हे महत्त्वाचं आहे की ॲव्हरेज एज कॅटेगरी वाईज आणि जेंडर वाईज काय आहे. ठीक आहे, तर मगाशी जसं सांगितलं तसं मुलांमधला जो उमेदवार आहे NTD कॅटेगरीचं त्याचं ॲव्हरेज त्याचं वय किती आहे 22 आणि इथे जे ॲव्हरेज एज आहे कॅटेगरी वाईज तुम्ही जर का बघितलं ओपन कॅटेगरीचं 29 आहे, OBCचं 30 आहे, SCBCचं 29 आहे. त्याप्रमाणे मुलांचं बॉईज ॲव्हरेज एज 28 आहे, गर्ल्स फिमेल्स कॅटेगरी ॲव्हरेज एज 28 आहे आणि तुम्ही ओव्हरऑल जर का बघितलं तर 30च्या पुढे ॲव्हरेज एज असलेल्या फक्त 2च कॅटेगरीज आहेत, OBC आणि SCBC. म्हणजे थोडक्यात हे जे 196 उमेदवार निवडण्यात आलेले आहेत त्या सर्वांचं ॲव्हरेज एज किती आहे 28 आहे, फक्त 28 आहे.
त्यामुळे तुमच्या करिअरचा स्वीट स्पॉट, तुमचे चान्सेस निवडले जाण्याचे हे 30च्या आत आहेत, हे आपण पुढच्या स्लाइडवरनं ठरवू शकतो. हे बघा, इथे डाव्या हाताच्या ग्राफमध्ये 196 उमेदवारांचं आपण इथे चार्ट बनवलेला आहे, ग्राफ बनवलेला आहे. तुमच्या असं लक्षात येईल की वय वर्ष 20 ते 30च्या मध्ये 116 + 32 म्हणजे 148 उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे. 196 पैकी 148 उमेदवार हे 30च्या आतमध्ये आहेत आणि पुढील 48 उमेदवार हे 30च्या पुढे आहेत. त्यापैकी 42 उमेदवार हे 31 ते 35च्या मध्ये आहेत. 35च्या पुढे असलेले फक्त 6 उमेदवार निवडण्यात आलेले आहेत. जर पर्सेंटेज मध्ये जर का आपण बोलायचं झालं तर 16 आणि 59 म्हणजे 75% उमेदवार हे 30च्या आतमध्ये आहेत. याचाच अर्थ तुम्ही असा काढू शकता की तुम्ही जर अभ्यास करता तर जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं आपली तयारी करण्याची जी मानसिकता असते ती कमी होत जाते, रिटेन्शन कमी होत जातं, शार्पनेस आपला कमी होतो, रिफ्लेक्स कमी होतात. त्यामुळे मेहनत तुम्हाला वाढवावी लागते. तर ही गोष्ट लक्षात असू द्या. एज कॉम्पोजिशन आपण इथे आत्ताच डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, आता आपण उमेदवारांच्या स्कोअरकडे वळूया. सगळ्यात पहिला जो उमेदवार महाराष्ट्रातून आलेला आहे त्याचा स्कोअर 900 पैकी 588 आहे. तर सगळ्यात शेवटचा जो उमेदवार ज्याला क्लास 1 ची पोस्ट मिळालेली आहे त्याचा स्कोअर जो आहे 412 आहे 900 पैकी. पहिल्या आलेल्या उमेदवाराचा प्रिफरन्स उपजिल्हाधिकारी होता, त्यामुळे त्यांना ती पोस्ट मिळालेली आहे. आणि सगळ्यात शेवटी जे उमेदवार आहेत ज्यांना क्लास 1 ची पोस्ट मिळाली आहे ती त्यांना असिस्टंट डायरेक्टर महाराष्ट्र फायनान्स अँड अकाउंट सर्व्हिस ही पोस्ट मिळालेली आहे. ठीक आहे, इथे जर का आपण समरी बघितली सब्जेक्ट वाईज तर इथे मराठी इंग्लिश ही डिस्क्रिप्टिव्ह, नंतर मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह, नंतर मराठी इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह प्लस ऑब्जेक्टिव्ह, GS 1 2 3 4, GST टोटल आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स याप्रमाणे आपण इथे हायेस्ट, ॲव्हरेज आणि लोएस्ट दिलेले आहेत अक्रॉस ऑल कॅटेगरीज. तुमच्या असं लक्षात येईल की इथे जी नावं दिसत आहेत सब्जेक्ट स्पेसिफिक टॉपर आलेले ते ओव्हरऑल टॉपर त्यांच्यापैकी एकच उमेदवार आहे प्रसाद चौगुले. त्यांचं नाव तुम्हाला GS 4 जर का आपण सोडला तर इतर ठिकाणी तुम्हाला कुठेच दिसणार नाही. याचा अर्थ ते कुठल्या एका इंडिव्हिज्युअल सब्जेक्टमध्ये टॉपर राहिलेले नाही आहेत, तर प्रत्येक विषयामध्ये त्यांचे ॲव्हरेज मार्क्स खूप चांगले आहेत आणि त्यामुळे त्यांची टोटल जी आहे ती मात्र सर्वांपेक्षा जास्त आहे. ते GS टोटलमध्ये तुम्हाला दिसतं. इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा त्यांना काही हायेस्ट मार्क्स नाही आहेत तरी सुद्धा ते पहिले आलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की इंटरव्ह्यू ज्याला 100 मार्क्स असतात, तुमच्या उजव्या हाताला तुम्हाला टेबल दिसत असेल, इथे मी एज स्पेसिफिक ग्रुप केलेला आहे. 20 ते 25, 26 ते 30, 31 ते 35, 36 ते 40 आणि 41 ते 45. तुमच्या असं लक्षात येईल की ॲव्हरेज जो आहे तो इंटरव्ह्यूचा मार्कांचा ॲव्हरेज आहे 55 आणि त्यामध्ये 20 ते 25 एज ग्रुपमधल्या मुलांना 56 मार्क्स मिळालेत. MPSC सारख्या परीक्षेमध्ये 1 मार्क सुद्धा महत्त्वाचा असतो. ॲव्हरेज मार्क्स त्यांना 56 आहेत, वेअरॅज 41 ते 45 या वयोगटातल्या उमेदवारांना फक्त 50 मार्क्स आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. ही टोटल मार्कांची टॅली आहे. तुमच्या डाव्या हाताच्या कॉलममध्ये कॅटेगरी आहे ओपन, OBC, SCBC याप्रमाणे. नंतर उजव्या हाताचा पहिलं जे 3 कॉलम आहेत ते जनरल आहेत, म्हणजे मेल्स म्हणू शकतो आपण सेफली, कारण त्याच्यामध्ये कुठलीही फिमेल सिलेक्ट झालेली नाहीये. नंतर फिमेल आहे आणि दिव्यांग आहे. तर ओपन कॅटेगरी मधला उमेदवार जो आहे हायेस्ट स्कोर 588, ते राज्यातनं पहिले आलेले आहेत. आणि SCBCचे 582 म्हणजे दोन्हीही मुलं आहेत जे पहिले आलेले आहेत राज्यातून ओपन आणि रिझर्व्ह कॅटेगरीतनं. महिला उमेदवारांमध्ये टॉपरचा स्कोर 540 आहे आणि इथे कॅटेगरी वाईज तुम्ही जर का ॲव्हरेज स्कोर बघितला तर काही विशेष फरक तुम्हाला जाणवणार नाही. कुठलीही स्लाइड जिथे तुम्हाला आकडे बघायचे असतील ती तुम्ही पॉज करून ते आकडे बघू शकता, स्क्रीनशॉट काढू शकता. ठीक आहे, आता इथे आपण मराठी या विषयापाशी येऊ. डिस्क्रिप्टिव्ह पहिला पेपर जो असतो तो, तर त्यामध्ये हायेस्ट स्कोर प्रज्ञा काकडे यांचा आहे. त्यांची तहसीलदारपदी निवड झालेली आहे, त्यांना 38 मार्क्स आलेले आहेत. वेअरॅज अक्रॉस ऑल कॅटेगरीज मराठीमध्ये डिस्क्रिप्टिव्ह ॲव्हरेज स्कोर 28च आहे. म्हणजे थोडक्यात प्रज्ञा काकडेंसारख्या उमेदवारांना ज्यांना ॲव्हरेजपेक्षा जास्त मार्क्स पडलेले आहेत त्यांना 10 मार्कांचा ॲडव्हान्टेज आत्ताच मिळालेलं आहे पहिल्याच पेपरला. हे तुमच्या लक्षात येत आहे का
की प्रत्येक विषयात आपल्याला ॲव्हरेजपेक्षा जास्त मार्क्स असतील तर 2-2, 4-4, 5-5 याप्रमाणे आपण ते मार्क्स आपल्या टॅलीमध्ये ॲड करत जातो आणि आपली लीड आपण वाढवत जातो. जे मी निळ्या रंगात हायलाईट केलेले आहेत ते हायेस्ट मार्क्स आहेत कॅटेगरी वाईज आणि ॲव्हरेज वाईज, तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता. तर ॲव्हरेज मराठीचा किती आहे? 28चा आहे, व्हेअरॅज हायेस्ट आपल्याला किती सापडतो? 38चा सापडतो. इंग्लिश डिस्क्रिप्टिव्हमध्ये हायेस्ट मार्क्स जे आहेत हेतल पगारे डेप्युटी कलेक्टर त्यांना 41 मार्क्स पडलेले आहेत, व्हेअरॅज ॲव्हरेज फक्त 26 मार्कांचा आहे. म्हणजे हेतल पगारेंसारख्या उमेदवारांकडे 15 मार्कांची लीड आहे याच पेपरमध्ये. एका पेपरमध्ये 15 मार्कांची लीड म्हणजे किती मोठी लीड असते तुम्ही बघा. ठीक आहे. मुलांमध्ये ओबीसी कॅटेगरीतल्या उमेदवाराला 39 पडलेले आहेत आणि जर का आपण कॅटेगरी वाईज जर का आपण ॲव्हरेजमध्ये सगळ्यात जास्त ॲव्हरेज कोणाचं आहे बघितलं तर NT-B कॅटेगरीचा आहे. त्याचप्रमाणे फिमेलमध्ये NT-C कॅटेगरीचा ॲव्हरेज चांगला आहे, इंग्लिश डिस्क्रिप्टिव्हमध्ये 28चा आणि ओव्हरऑल ॲव्हरेज सुद्धा NT-C कॅटेगरीचा आहे. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह जो पेपर असतो त्यामध्ये हायेस्ट मार्क्स 82 आलेले आहेत, तर ॲव्हरेज हा 62चा आहे. म्हणजे ऋतुजा पाटील ज्यांची तहसीलदारपदी निवड झालेली आहे त्यांनी मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्हमध्ये 82 मार्क्स मिळवले, म्हणजे ॲव्हरेजपेक्षा त्यांना 20 मार्क्स जास्त मिळालेत. ही लीड खूप महत्त्वाची आहे मित्रांनो, तुमच्या लक्षात येत आहे. आणि इथे आपण रेड स्क्वेअरमध्ये जे हायलाईट केलेले आहेत ते कॅटेगरी वाईज आणि ॲव्हरेज वाईज हायेस्ट मार्क्स आहेत. ठीक आहे. तुम्ही कुठलीही स्क्रीन तिथे पॉज करून बघू शकतात हे आकडे. आता इंग्लिश मराठी डिस्क्रिप्टिव्ह प्लस ऑब्जेक्टिव्ह आपण घेतलेला आहे, जिथे अक्रॉस ऑल कॅटेगरीज ॲव्हरेज 116 आहे, तिथे प्रज्ञा काकडे ज्यांची तहसीलदारपदी निवड झालेली आहे त्यांच्यासारख्या उमेदवाराला 141 म्हणजे 116 ॲव्हरेज कुठे आहे आणि 141 स्कोर कुठे आहे बघा. म्हणजे इतकं छान त्यांनी ती लीड घेतलेली आहे. 116 आणि 141 मधला फरक ही त्यांची लीड आहे. ठीक आहे. पुढे जाऊया आपण GS1 कडे वळूया. GS1 मध्ये हायेस्ट स्कोर 105 आहे, ओबीसी कॅटेगरीतला तो उमेदवार आहे, व्हेअरॅज ॲव्हरेज फक्त 82 मार्कांचा आहे. म्हणजे 82 प्लस 18 100 आणि पुढचे 5 म्हणजे 18 आणि 5 23 मार्कांची लीड आहे. गणेश खटाळे ज्यांचं डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांची निवड झालेली आहे. GS2 मध्ये ॲव्हरेज मार्क्स प्रत्येक उमेदवाराला जर आपण बघितले तर 92 आहेत, तर हायेस्ट मार्क्स 114 आहेत, लोएस्ट 65 आहेत. समाधान घुटुकडे यांना ज्यांची डेप्युटी कलेक्टर पदी निवड झालेली आहे त्यांना 114 इतके हायेस्ट मार्क्स GS2 मध्ये पडलेले आहेत. खूप छान मार्क्स आहेत ते. GS3चा ॲव्हरेज स्कोर 95 आहे, तर ज्ञानेश्वर घ्यार डेप्युटी कलेक्टर त्यांना 111 मार्क्स आलेले आहेत. म्हणजे 16 मार्कांची लीड त्यांनी ऑलरेडी या पेपरमध्ये मिळवली होती. GS4 मध्ये ॲव्हरेज मार्क्स 80 असताना प्रसाद चौगुले ज्यांची निवड डेप्युटी कलेक्टर झालेली आहे त्यांचा स्कोर मात्र 101 आहे. याचा अर्थ त्यांच्याकडे 21 मार्कांची घसघशीत लीड आहे. थोडक्यात तुमचं असं लक्षात येईल की आपल्याला प्रत्येक विषयात तर चांगला स्कोर करायचंच आहे, पण जो मीन ॲव्हरेज आहे त्या ॲव्हरेजपेक्षा आपल्याला किमान 5 ते 10 मार्क्स प्रत्येक पेपरमध्ये जर का आपल्याला जास्त असतील तर आपण सेफली क्लास 1 ऑफिसर म्हणून निवडले जाऊ शकतो, असं हे स्टॅटिस्टिक्स बघितल्यावर आपल्या लक्षात येईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रसाद चौगुले हे महाराष्ट्रातनं पहिले आलेले आहेत. बऱ्याच मुलांना असं वाटत असेल की प्रत्येक विषयामध्ये ते कदाचित पहिले आलेले असतील, पण तसं नाहीये. प्रसाद चौगुले फक्त GS4 मध्ये टॉपर आहेत. ते मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह मध्ये टॉपर नाही आहेत, GS1 to 3 मध्ये टॉपर नाही आहेत, इंटरव्ह्यू मध्ये टॉपर नाही आहेत, पण तरी सुद्धा ते राज्यातनं पहिले आहेत. याचं कारण ॲव्हरेज स्कोअरपेक्षा त्यांचा स्कोअर कलेक्टिव्हली खूप चांगला आहे प्रत्येक विषयात. असं नाही की एकाच विषयात चांगला स्कोअर आहे आणि दुसऱ्या विषयामध्ये आपण ढेपाळलो नाही. तर जे लीडर असतात, टॉपर असतात, त्यांचं हे सगळ्यात व्यवच्छेदक लक्षण आहे की त्यांचा कुठला एक विषय कच्चा किंवा पक्का नसतो, सर्वच विषयावर चांगली कमांड असते. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. GS टोटल जर का आपण बघितली इंटरव्ह्यूचे मार्क्स ऍड करायच्या आधी, तर ॲव्हरेज स्कोअर अक्रॉस ऑल कॅटेगरीज 349 आहे, तर हायेस्ट स्कोअर 399 आहे. जी मुलं स्वप्न बघतात की आपण GS1 to 3 4 मध्ये 100 पेक्षा जास्त मार्क्स घेऊ प्रत्येक पेपरमध्ये आणि 400च्या पुढे आपल्याला जाता येईल, त्यांच्यासाठी ही स्लाइड तितकीच महत्त्वाची आहे की इथे
ज्या मुलाला सर्वाधिक मार्क्स पडलेले आहेत त्याचा स्कोर सुद्धा 400 पेक्षा कमी आहे. त्यामुळे अवास्तव अपेक्षा ठेवू नका, बी रिअलिस्टिक, आणि जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुमचा स्कोर सुद्धा हा या प्रकारे येऊ शकतो. ठीक आहे. ॲव्हरेज स्कोर किती आहे? 349 आहे. पुढे इंटरव्ह्यूचे मार्क्स. बरेच मुलं इंटरव्ह्यूच्या मार्क्सवर खूप आक्षेप घेतात की तिथे पार्शालिटी होते वगैरे अशा गोष्टी. मी असं म्हणेल की कोल्ह्याला द्राक्ष आंबट, ज्यांचं सिलेक्शन होत नाही ते इंटरव्ह्यूवर खापर फोडून मोकळे होतात. तर असं काही नाहीये. इथे ॲव्हरेज जो आहे इंटरव्ह्यूच्या मार्कांचा तो 55 आहे. हायेस्ट मार्क 70 आहेत तर लोएस्ट मार्क 45 आहेत. पण जर तुम्ही कॅटेगरी वाईज किंवा जेंडर वाईज जर तुम्ही याचं बायफर्केशन केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की ॲव्हरेज हा 55च्या मागे पुढे आहे. जास्त पुढेही नाही आणि जास्त मागेही नाही. अत्यंत बॅलन्स्ड असं मार्क्स इंटरव्ह्यूमध्ये उमेदवारांना देण्यात आलेले आहेत. ठीक आहे. हां, वेबसाईटवर तुम्हाला जे स्टॅटिस्टिक्स अवेलेबल आहे त्याच्यामध्ये पोस्ट वाईज कट ऑफ फक्त दिला होता. आपण त्याही पलीकडे जाऊन ॲनालिसिस केलेलं आहे आणि त्यामुळे हे ऑलरेडी वेबसाईटवर अवेलेबल असलेलं जे टेबल्स आहेत ते इथे मी फक्त पुढे पुढे स्क्रोल करत जाणार आहे. तुम्हाला जर बघायचे असतील तर ते तुम्ही पॉज करून बघू शकता. ठीक आहे. हे पोलीस उपअधीक्षक, त्याच्या आधीचं डेप्युटी कलेक्टर होतं. नंतर आहे सहाय्यक राज्यकर आयुक्त, असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स. पुढचा कट ऑफ आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, डेप्युटी सीईओ. सहाय्यक संचालक MFAS, महाराष्ट्र फायनान्स अँड अकाउंट सर्व्हिस. ही असिस्टंट डायरेक्टरची पोस्ट टेक्निकल होती आणि यामध्ये 7 उमेदवार आयोगाला एलिजिबल जे आहेत ते मिळालेले नाही आहेत. त्यामुळे जी मुलं कॉमर्स ग्रॅज्युएट असतील त्या मुलांसाठी ही खूप चांगली संधी आहे. जर तुम्ही राज्यसेवेची तयारी करत असाल तर असिस्टंट डायरेक्टर सारखी क्लास 1ची पोस्ट तुम्हाला अगदी सहज मिळू शकते, कारण तिथे इतर मुलं अप्लाय करू शकत नाहीत. पुढे उपसंचालक उद्योग, ही सुद्धा टेक्निकल पोस्ट होती पण या सर्व पोस्ट भरण्यात आलेल्या आहेत. तहसीलदार, क्लास 1 ऑफिसर्स मधली सर्वात ज्युनियर पोस्ट जी आहे ती, चांगल्या जागा होत्या, 77 जागा होत्या आणि तहसीलदार ही खूप एक्झिक्युटिव्ह पोस्ट आहे. त्यामुळे बऱ्याच मुलांचा या पोस्टसाठी ओढा असतो. त्यांनी सुद्धा हा कट ऑफ बघून घ्या आणि 2020च्या परीक्षेला तुम्ही तयारीला लागा. तर आजच्या आपल्या या व्हिडिओचा जो उद्देश होता त्यामध्ये टेक अवे काय आहे? तर टेक अवे असा आहे की बी रिअलिस्टिक. ड्रीमिंग ऑफ स्कोरिंग 400+ इन GS इज रिअली डिफिकल्ट बट नॉट इम्पॉसिबल. नंतर फक्त पूर्व परीक्षाच क्रॅक करणं महत्त्वाचं नाहीये. ते जे मोमेंटम आहे तुमचं पूर्व, मुख्य, इंटरव्ह्यू या तिन्ही स्टेजला सातत्य असणं गरजेचं आहे. तुम्ही बघा, फेब्रुवारी 19ला झालेली परीक्षा जून 2020ला निकाल लागतो. 1.5 वर्षाची प्रोसेस आहे. या 1.5 वर्षामध्ये तुमचा पेशन्स, तुमचा मूड, तुम्हाला कंटिन्युटी त्याच्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शॉर्ट साइटेड असून चालणार नाही, मायोपिक असून चालणार नाही. ही एक इंटिग्रेटेड प्रोसेस आहे. हा जो प्रवास आहे हा सलग प्रवास आहे. त्याचे टप्पे जरी आपण करत असलो तरी ते आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आहेत. त्यामुळे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू याचा होलिस्टिक विचार करून मगच आपण आपली स्ट्रॅटेजी डिवाइस करायला पाहिजे आणि अभ्यास करायला पाहिजे. होपफुली हे जे स्टॅटिस्टिक्स आहे, हे जे ॲनालिसिस आहे हे तुम्हाला पटलं असेल असं मला वाटतं. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मी पार्ट 2 सुद्धा पुढील 1 आठवड्यामध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करेल, कारण हे काम खूप किचकट आहे आणि इट्स अ थँकलेस जॉब. कारण ते एक्सेलमध्ये कन्वर्ट करण्याचं, मॅन्युअली एंट्री करण्याचं कोणी काही मला बक्षीस देणार नाहीये. आणि कमेंट सेक्शनमध्ये मुलांच्या रिॲक्शन सुद्धा समजतात. आजकाल प्रत्येकाला टिकटॉक सारखा 15 सेकंदाचा व्हिडिओ पाहिजे, क्लिकबेटवाला, आणि असं काही असेल तर त्याचे काही जास्त फॉलोअर्स नसतात. तरी सुद्धा हा माझा प्रयत्न चालू राहील आणि पार्ट 2 तुमच्यासाठी मी नक्कीच घेऊन येईल. तोपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद.